बनवणार आहेत आम्ही कांद्याची पात. तरी बाजारातून कवळ्या कांद्याची पात आणलेली आहे. तरी पाहू शकतात अशी कट करून घेतलेली. असं लसूण कट करून घेतलं आहे आणि तेलामध्ये टाकलेलं आहे. द्यायचा, नंतर आपण कट करून घेतलेली पात टाकायची. आपल्याला जर आवडत असली तर हरभऱ्याची डाळ टाकू शकतात, कोणी मुगाची टाकतं. तर आम्हाला मुगाची डाळ आवडते, त्याच्यामुळे आम्ही मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. शेंगदाण्याचा कूट केलेला आहे बारीक. आणि त्याची करायची असते तरी चालते, पण आम्हाला लाल तिखटाची आवडते म्हणून मग आम्ही लाल तिखट टाकणार आहोत. लाल होऊन घ्यायचं थोडंसं, आता पात टाकून घ्यायची. आणि पात चिरल्याच्या अगोदरच घ्यायची. चिरल्यानंतर घेतली ती एकदम चिकदावणी होती, चिकन होतं त्याच्यामुळे आम्ही अगोदर धुवून घेतली, नंतर कट केलेलं आहे. डाळ टाकून घ्यायची लगेच, म्हणजे ते पातेसोबतच शिजवून घेतली डाळ. लगेच तिखट टाकायचं नाही, तिखट जर टाकलं तर लगेच चांगले की मग शिजले जात नाही पात. मग तसे असे पात मऊ शिजलेले आहे. आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. थोडासा जाडसरच ठेवायचा कूट, असा लई बारीक करायचा नाही कूट, थोडासा असा ठोसरच ठेवून घ्यायचा. थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तर ही गोड असते ना पात, त्याच्यामुळे थोडंसं तिखट उचलूनच टाकावं लागतं, म्हणजे थोडीशी टेस्ट चांगली लागते. नाही तर एकदम अशी गोड अशी लागलेली लागते पात. पाहू शकतात ही पात खाण्यासाठी तयार झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पात खाण्यासाठी तयार झालेली आहे.